अतिशय हृदय द्रावक घटना आणि भगवंतांचा साक्षात्कार करून देणारी ही कथा आहे। खूप मोठ्या संताची कथा आहे। 15व्या शतकातली कथा आहे आणि सत्य घटना आहे, लक्षात ठेवा। एक वेश्या समा नावाची, ते वेश्याचा धंदा करत असताना तिच्यामधून तिला एक मुलगी उत्पन्न होते। आता त्या मुलीचा बाप कोण असतो हे माहीत असतं त्या वेश्याला। मुलगी लहानपणापासूनच नाचणं गाणं आलं का लक्षात, परंतु गाणं हे श्रीकृष्णाचं गाणं सदैव तोंडात। आणि त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या घरामध्ये ही मुलगी, अप्रतिम सुंदरता असलेली ही मुलगी जन्माला आल्यामुळं नाविलाज असतो तिला त्या स्त्रीकडे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाची नजर त्या मुलीवर पडू लागली। मग पूर्वी काय होतं की दरबारामध्ये अशा पद्धतीनं नाचकाम व्हायचे। त्यामध्ये बऱ्याच वेळेला हे नाचकाम होत असताना ती मुलगी एका सावकाराच्या, खूप मोठ्या सावकाराचा, नाव नाही सांगत त्याचं मी इथं, मुद्दाम नाही सांगत नाव, त्या सावकाराच्या दृष्टीस पडते। तो सावकार पहिल्यापासून त्या वेश्याचा ग्राहक असतो। जशी मुलगी तरुण वयामध्ये येते तसं त्या सावकाराला असं वाटतं की ही मुलीचा आपण भोग भोगावा, म्हणून तो त्या वेश्येकडे तो मागणी करतो, समा नावाच्या वेश्येकडे तो मागणी करतो की ही मुलगी मला वश करून दे, किंवा ही मुलगी तू मला दे, मी हिला रखेल म्हणून ठेवतो। वास्तविक पाहता त्या समा नावाच्या वेश्येचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय पूर्णपणे नावारूपाला या सेठनीच आणलेला असतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, त्या सावकाराच्या आणि समा नावाच्या वेश्येच्या मिलनातूनच त्या मुलीचा जन्म झालेला असतो। हे फक्त आईला माहीत असतं। जशी मुलगी मोठी होत जाईल तसं आहे, परंतु हे ह्याला माहीत नसतं। ती समा नावाची वेश्या खूप समजून सांगते, ही तुमच्याच अंशापासून जन्माला आलेली आहे, तुम्ही तिचे बाप आहात आणि तुम्ही कसं काय तिच्यावर वक्र नजर, ते काय सांगू नको म्हणतो मला। ही मुलगी माझी रखेल म्हणून राहिली पाहिजे, परंतु आईचं वेश्या जरी असली तरी आईचं अंतःकरण आहे, ते लक्षात ठेवा। एका मुलीला बापाशी कसं रथ व्हायला लावायचं हे आईचं काळीज असल्यामुळं आईनं नकार दिला, परंतु या सावकारानं त्या वेश्येला पूर्णपणे मदत केल्यामुळं तिचा संसार उभा केलेला असतो, तिला नावारूपाला आणलेले असतो आणि महिन्याच्या महिन्याला तिला पैसेही देत असतो। ती नाही ज्या वेळेला वेश्या म्हणते की मी तुम्हाला ही मुलगी देऊ शकत नाही असं जेव्हा म्हणते, तेव्हा तो हळूहळू तिची बिदागी कमी करतो आणि तिकडं जाणाऱ्या लोकांना बी हा बंद करतो, जायचं बंद करतो। खाण्यापिण्याची त्या वेश्येची टंचाई होते, या मुलीचीही टंचाई होते। शेवटी त्या वेश्येचा नाविलाज होतो आणि ते त्या सावकाराला म्हणते काय हरकत नाही, म्हणते ठीक आहे। ही गोष्ट त्या मुलीच्या कानावरती घातली जाते, पण मुलीचं पूर्व प्रारब्ध अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे ती मुलगी त्याच क्षणी म्हणते। त्यामुळे तुम्हाला सांगतो, ती मुदत घेते मागून, ती मला 1 आठवड्याची
फक्त संधी द्या. त्या 1 आठवड्यामध्ये मी तुमची रखेल म्हणून राहण्यास तयार आहे. हा कामाने पछाडलेला सावकार ठीक आहे म्हणतो, का हरकत नाही. एक दिवशी दुपारी अशाच पद्धतीचा आषाढी वारीचे दिवस असतात आणि काही साधू पंढरपूरला निघालेले असतात आणि ही मुलगी बघते तर ते नाचत गात आनंदामध्ये जात असल्यामुळं तिला वाटतं की मी एवढी दुःखी आहे आणि हे लोक काही न करता वाद्य वाजवत निघाले, हे आनंदी कसे काय. मनात मोठा प्रश्न तिच्या निर्माण होतो आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ती जाते त्या साधुभावांना थांबवते. ते थांबा थांबा, दर्शन वगैरे घेते आणि त्यांना विचारणा करते की तुम्ही एवढा आनंदी का, काय कारण. मग ते साधू महाराज असतात ते पंढरपूरला चाललेले असतात. आम्ही आनंदी का आहोत सगळी कथा वगैरे सांगतात, ती सांगत बसत नाही मी तुम्हाला. विठुराया पांडुरंग भक्त पुंडलिकामुळं कसे पंढरपूरला आले आणि आम्ही त्यांच्या सेवेमध्ये मग्न राहून आणि आम्हाला कशा पद्धतीनं आनंद प्राप्त होतो हे सर्व तिला सांगितल्यानंतर तुम्हाला सांगतो एक तिच्या अंतःकरणामध्ये उत्कंठा निर्माण झाली. तिने काय केलं, त्या आई जी वेश्या होती तिला न सांगता 4-5 ज्या तिथं असणाऱ्या तिच्या सहकारी होत्या त्यांना गपचीप सांगितलं डायरेक्ट पंढरपूरला. 7 दिवसाच्या कालावधीमध्ये बरं का, लक्षात ठेवा 7 दिवसात काय होऊ शकतं. तिथे जाऊन देवळाच्या आसपास भजन म्हणू लागली, ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग म्हणू लागली. त्या अभंगामध्ये इतकी तल्लीन होऊन नाचू लागली. येणारे जाणारे सर्व लोक, अरे कोण आहे ही सुंदर स्त्री की जी पूर्णपणे भगवंताला अर्पित झालेली. चर्चा गावोगावी पसरते. पहा, बरेच जण असे म्हणतात की पांडुरंगाजवळ आमकं चालत नाही, तमकं चालत नाही. ध्यानात आलं का तुमच्या? पण पांडुरंगाला जात पात धर्म, जो त्याचं नाव घेतो त्याचं तो कल्याण केल्याशिवाय राहत नाहीये. फक्त ते नाव घेत असताना त्या पाठीमागं भाव पाहिजेला आहे. आणि तो जर भाव असेल आपल्या अंतःकरणात असेल तर निश्चितच एक ना एक दिवस आपणास सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये. खूप तिची ख्याती होती. हे यांचा शोध चालू होतो, कुठे गेली ही मुलगी म्हणून. पण कालांतराने या सावकाराला कळतं की ही वेश बदलून पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात अभंग म्हणत नाचते. वेश्येची मुलगी बरं का, लक्षात ठेवा. परंतु त्या असणाऱ्या सावकाराला म्हणजे तिच्या बापाला ही खबर मिळताच तो ताबडतोब तिथे जातो आणि तिला धरून आणण्याचा प्रयत्न करतो. इतर लोक वगैरे ती नकार देते, मी तुझ्याबरोबर येणार नाही असं नकार देते. मग त्या काळी बिदरचा बादशाह, ह्या बिदरच्या बादशाला जाऊन तो बाप भेटतो आणि त्याला सांगतो की तोही भोगीच असतो. अशी सुंदर स्त्री आहे आणि तुम्ही इतर भोगविलास काय देताय, तुम्ही पहा. तिचा फोटो वगैरे दाखवतो. तो बिदरचा बादशाही पाहतो.
बरेच सरदार सेवक विठोबाच्या मंदिरामध्ये पाठवले जातात. ही विठोबाच्या मंदिरात नामस्मरण करत, नाचकाम करत ती बसत असते. त्यामुळे तिथेच ती सापडेल असं सांगितलेलं असतं. तुम्हाला सांगतो, भगवंताला आपल्या भक्ताची बरं का हाडं सुद्धा गोड लागतात. प्रमाण आहे याच्यावरती. ते प्रमाण आणि अभंग काय तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो. जे जे हरिरंगी रंगले, काही न वचे वाया गेले, मांस चर्म हाड देवा अवघीच गोड. जेव्हा हे शिपाई लोक, लक्षात ठेवा, तिला शोधण्यासाठी आले आणि तिने मंदिरात असं डोकावून ज्या वेळेला त्यांनी पाहिलं त्यावेळेला मंदिरात कोणीही दिसलं नाही. लक्षात ठेवा, देवामध्ये देवानी स्वतःमध्येच त्यांना विलीन करून घेतलं होतं, तिला विलीन करून घेतलं होतं. ही देवाच्या रूपात विलीन होणारी दुसरी तिसरी कोण नसून, लक्षात ठेवा, माझी संत कान्होपात्रा. लक्षात आलं का तुमच्या? आणि भगवंतानी तिचं प्रतीक आलं का लक्षात? म्हणून तिथे छोटंसं एक झाड आहे, पहा तुम्ही मंदिराच्या समोर, तिथे तुम्हाला मूर्तीच्या समोर अगदी समाधीच्या शेजारी आवर्जून दिसेल. कधी गेला दर्शनाला तर आवर्जून पहा. ते संत कान्होपात्रा. आलं का लक्षात? भगवंत काय करू शकतो भक्तासाठी? फक्त त्या भक्ताची पूर्ण श्रद्धा. वेशीची वेशीची मुलगी म्हणून खूप हेटाळणी झाली तिची, परंतु त्यांचे एक एक जर अभंग त्यांनी रचना केलेली जर पाहिले, ऐकले, तर डोळ्यातनं अश्रू येतात. इतके महत्त्वाचे अभंग आहेत ते. आवर्जून कधी वेळ मिळाला तर संत कान्होपात्रेचे अभंग आवर्जून वाचा. बरेच जण म्हणतात वेश्या व्यवसाय करणारी वगैरे वगैरे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीची मुलगी ती होती, येते का लक्षात तुमच्या? आणि तिचा सुद्धा उद्धार आमच्या पांडुरंगाने केला. तुमचा आमचा करतील का नाही ह्याचा प्रश्न सुद्धा मनामध्ये घेऊ नका. फक्त आपला ज्या अर्थी उद्धार होत नाही त्या अर्थी आपला भाव कुठेतरी कमी पडतोय, हे सर्वांनी लक्षात ठेवा. अतिशय. आणि इथून पुढे वेश्या होती कान्होपात्रा असं म्हणू नका कुणी, आणि संत महात्म्यांच्या नावाची बदनामी कुणी करू नका. वेश्येची मुलगी, तिला सुद्धा भगवंताने आपल्या हृदयस्थ करून, ती पुढच्या आता काही सांगत बसत. फक्त मला इथपर्यंतच. म्हणजे प्रारब्ध जर बलवत्तर असेल तर मनुष्य किती वाईट प्रसंग येऊ द्या, त्यातून देव कशा पद्धतीने आपणाला वाचवतो आणि भक्तिमार्गाला लावतो, हे याचं जिवंत उदाहरण. म्हणून हे सिद्धांत आणि दृष्टांत. भगवंत जे हरिरंगी रंगले त्यांचे काहीच ठेवत नाही हो, हाडा मांसा सकट. लक्षात आलं का तुमच्या? कारण अशा व्यक्तीची हाडं सुद्धा भगवंतमय नामस रूप झालेली असतात आणि ती भगवंताला आवडतात, गोड लागतात. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.